नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश. आज आपण 1.3 द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स हा लेसन पाहणार आहोत. ह्या लेसनमध्ये ही एक बोधकथा आहे आणि याच्यात एक वाईल्ड बोअर म्हणजे रानडुक्कर आणि कोल्हा यांच्यामधील संभाषण हे या कथेमध्ये सांगितलेलं आहे. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. हा जो रानडुक्कर आहे हा या ठिकाणी आपले सुळे या झाडावर घासत आहे. ही वॉज डुईंग इट केअरफुली आणि अगदी केअरफुली घासत आहे. तो कशासाठी घासत आहे तर या सुळांना धार लागली पाहिजे. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. याच जंगलामध्ये एक कोल्हा राहतो. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. या जंगलात हा जो फॉक्स आहे हा इतर जे काही प्राणी आहे त्या प्राण्यांची मजाक घेणे किंवा टिंगल उडवणे असं या ठिकाणी तो करत असतो. When he saw the wild boar, जेव्हा त्याने या वाईल्ड बोअरला बघितलं, he decided to tease him. तर आपण या वाईल्ड बोअरची म्हणजेच रानडुक्करची सुद्धा रानडुक्करला आपण काहीतरी चिडवू किंवा त्याची टिंगल उडवू असं त्याने ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. तो त्या ठिकाणी त्या झाडाच्या भोवती चालत होता. लुकिंग लेफ्ट अँड राईट. डाव्या हाताला उजव्या हाताला फिरत होता. अप अँड डाऊन, वर आणि खाली करत होता. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. तो वेगवेगळ्या ॲक्शन्स कृती तो त्या ठिकाणी करत होता. ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि त्याला असं वाटलं की या ठिकाणी हा जो फॉक्स आहे हा फॉक्स या रानडुकराला घाबरत आहे. परंतु द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु त्या जो फॉक्स आहे त्या फॉक्सच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहून रानडुकर त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. फॉक्सने आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून या वेगवेगळ्या ॲक्शन त्या ठिकाणी करत होता. परंतु रानडुकर मात्र त्याच्या कामामध्ये तो व्यस्त होता. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. तो त्याच्या कामामध्ये बिझी होता, व्यस्त होता. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. शेवटी जेव्हा त्या रानडुकरने फॉक्सकडे लक्ष दिलं नाही तेव्हा फॉक्स घाबरत त्या रानडुकरला त्याने एक प्रश्न विचारला. व्हाय आर यू डुईंग दॅट. की रानडुकर तुम्ही या ठिकाणी काय करत आहात किंवा का करत आहात. आय ट्राईड व्हेरी हार्ड. मी या ठिकाणी खूप प्रयत्न करून माझे जे सुळे हे कठीण बनवत आहे. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मग त्यावेळेस तो फॉक्स म्हणतो की परंतु मला तर इथं कोणताही शत्रू किंवा एखादी धोका जाणवत नाही की ज्याच्यासाठी तुम्ही तुमची सुळे ही धारदार केली पाहिजे. ट्रू रिप्लाइड द बोअर. त्या ठिकाणी बोअरने उत्तर दिलं की खरं आहे. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनिमी डेंजर. आत्ता या ठिकाणी कोणताही शत्रू नाही किंवा कोणताही धोका नाही. बट व्हेन इट रिअली कम्स. परंतु जेव्हा अचानक एखादी धोका निर्माण झाला दे वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. तर त्यावेळेस त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी माझे जे टस्क आहे हे या ठिकाणी शार्पन करत आहेत, धारदार बनवत आहेत. माय विपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. मी माझे शस्त्र हे नेहमी तयार ठेवतो कारण उद्या जर कोणी माझ्यावर हल्ला केला तर मी लागलीच त्या सुळ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून स्वतःचं संरक्षण करू शकतो. इफ आय एम नॉट रेडी. जर मी रेडी नसलो तर आय विल हॅव टू सफर. जर मी अगोदरच तयारी केली नाही तर समोरचा जो कोणी व्यक्ती असेल किंवा शत्रू असेल तो मला या ठिकाणी त्रास देऊ शकतो. म्हणून मी अगोदरच माझे सुळे हे धारदार बनवत आहे. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट बी प्रिपेअर. या स्टोरीमधून आपल्याला एकच बोध घेता येतो की कोणत्याही गोष्टीसाठी आपण अगोदरच तयारी ही केली पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. कधीही शेवटच्या मिनिटापर्यंत आपण आपलं ध्येय हे सोडता कामा नये, त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून आपण आपलं जे ध्येय त्यासाठी आपण अगोदरच आपली तयारी ही केली पाहिजे. अशा प्रकारे ही जी कथा आहे द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स अँड द फॉक्स. तर या कथेमध्ये अशा प्रकारे आपल्याला या कथेचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. आता इथून पुढे आपण या कथेमधले जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत म्हणजे शब्दार्थ आहेत ते आपण पाहणार आहोत. ते मी माझ्या नोटबुकमध्ये
नोट डाऊन केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. आता या ठिकाणी डिफिकल्ट वर्ड दिलेले आहे. मी ते वर्ड रीड करत आहे. यू आर लिसन केअरफुली. WILD वाइल्ड. वाइल्ड मीन्स जंगल. बोअर BOAR. बोअर मीन्स रानडुक्कर. टस्क TUSKS. टस्क म्हणजे धारदार लांब दात किंवा सुळे. ग्रीन GRIN. ग्रीन म्हणजे हसणे. अराउंड AROUND. अराउंड म्हणजे सभोवताली. हिडन HIDDEN. हिडन म्हणजे लपणे. विपन WEAPON. विपन म्हणजे शस्त्र. REPLY. रिप्लाय मीन्स प्रतिक्रिया देणे. स्केअर्ड SCARED. स्केअर्ड म्हणजे भीती वाटणे. टीज TEASE. टीज म्हणजे चिडविणे. अशा प्रकारे या ठिकाणी मी हे डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत. ही डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही या ठिकाणी पाठ करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.